हे तुळसी
तुळसी हार गळा, तुळसी हार गळा, काज पितांबर, तुळसी हार गळा, तुळसी हार गळा, काज पितांबर, पाहिना श्रीमुख वडिले, पाहिना श्रीमुख वडिले, पाहिना श्रीमुख वडिले, पाहिना श्रीमुख आवडिले. तुळसी हार गळा, तुळसी हार गळा, काज पितांबर, तुळसी हार गळा, तुळसी हार गळा, काज पितांबर. आवडे निरंतर हेच ध्यान, आवडे निरंतर हेच ध्यान, आवडे निरंतर हेच ध्यान, आवडे निरंतर हेच ध्यान. तुळसी हार गळा, तुळसी हार गळा, गाज पितांबर, तुळसी हार गळा, तुळसी हार गळा, गाज पितांबर. आवडे निरंतर हेच ध्यान, आवडे निरंतर हेच ध्यान, आवडे निरंतर हेच ध्यान, आवडे निरंतर हेच ध्यान. तुळसी हार गळा, तुळसी हार गळा, काज पितांबर, तुळसी हार गळा, तुळसी हार गळा, गाज पितांबर, गाज पितांबर, काज पितांबर. कुमारी कुमार हरी जय जय, हरी जय जय, हरि दे दे, हरी जय जय, हरी जय जय, हरि दे दे, हरि दे दे, हरी 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 जय जय, हरि 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 दे दे, हरी 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 जय जय, हरि 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 दे दे, हरी 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 जय जय, हरि 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 दे दे, हरी 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 जय जय, हरि 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 दे दे, हरी 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 जय, हरि 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 दे दे, हरी 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 जय जय, हरि 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 जय हरि जय दे दे. उडोपार घुमाये, देडो पार जय घुमाये, जय उडोपार घुमाये, देडो पार जय जय उडोपार घुमाये, देडो पार जय जय उडोपार घुमाये, जय जय उडोपार घुमाये, जय जय. हरि जय जय राम कृष्ण हरे, 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 जय जय राम कृष्ण हरे, हरि हरि जय जय राम कृष्ण हरे, हरि जय जय राम कृष्ण हरे, हरि जय जय राम कृष्ण हरे, हरि जय जय राम कृष्ण हरि, हरि जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि. रूप पाहता लोचनी, 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 रूप पाहता लोचनी. सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, साजनी तो हा विठ्ठल परवा, परवा परवा, तो हा विठ्ठल परवा. झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, साजनी तो हा विठ्ठल परवा, परवा तो हा विठ्ठल परवा.
सुकृताची जोडी भक्त सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी म्हणून विठ्ठल ओली आवडी तो हा विठ्ठल बरवा 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 तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठल आवडी म्हणून विठ्ठल आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव वामना तो हा माधव वामना बरवा तो हा विठ्ठल बरवा हा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी मार बाप रखुमा ओ देवी मार तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बाप रखुमा देवी मार बाप रखुमा देवी मार तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव वामना तो हा माधव वामना बरवा तो हा विठ्ठल बरवा 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव वामना तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण धन्य ते संसारी धन्य ते संसारी धन्य ते संसारी धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी 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 येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी आले घर जावई कुंठी 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 लटी के वचन लटी के वचन लटी के वचन लटी के वचन नाही देहि उदासीन 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 येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी आले घर जावई कुंठी 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 मधुरावानी होटी मधुरावानी होटी मधुरावानी होटी मधुरावानी होटी तुका म्हणे वाव पोटी तुका म्हणे वाव पोटी तुका म्हणे वाव पोटी तुका म्हणे वाव पोटी
संसारी धन्य ते 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 संसारी दयावंत जयंत रे दयावंत जयंत रे येते उपकारासाठी येते उपकारासाठी दयावंत दयांतरी दयावंत दयांतरी येते उपकारासाठी येते उपकारासाठी आले घर जावं कुंठी नाम आ आ वैकुंठ 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 आनम
येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी लटिके वचन नाही दे ही उदासीना येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी मधुरावानी होटी मधुरावानी होटी तुका म्हणे वाव पोटी येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी विठ्ठल 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 इथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी पंढरीच्या देवराया दंडवत तुझ्या पाया दंडवत तुझ्या पाया दंडवत तुझ्या पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझ्या पाया दंडवत तुझ्या पाया दंडवत तुझ्या पाया
दंडवत तुझ्या पाया प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराची आसुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगी आता दंडवत दुसरे बंधू सारजा जे चतुराननाची आत्मजा वाग सिद्धी पावी जे सहजा तिच्या चरण वजा दंडवत आता बंधू देव ब्राह्मण जंचनी पुण्य पावन प्रसन्न होनी श्रोते जनतया माझे दंडवत आता वंदरंग भूमिका कीर्तनी उभे होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे दंडवत ऐसे नमन करू सकळा हरिकथा बोली बोबड्या बोला अज्ञानी म्हणून या पुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या मस्तक पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा यवंतं प्रविष्ट मम वाचितां प्रसुतां संजीवय अखिल शक्तिधर स्वधामना अन्यांश हस्तचरण सृणत्वगादीं प्राणां नमो भगवते पुरुषाय तुभ्यं प्रतिष्ठान गोदावरीचा निवासी असा भक्त जो आवडे श्री हरीसी तया आठविता थोर आल्हाद चित्ता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन हो पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन हो पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरी चरण संतांची दुसरे चरण संतांचिया दुसरी चरण संतांची दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादानी हो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने हा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू 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 पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांसिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका यांचे केलिया स्मरण होय सकल विधेंचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता कलावज्ञेची ओधरार्थावतारम कलंकांक तेजोधिका मोदी वक्रम खलानिश बाधा पनुर्धाय दक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा करुणा करुणा करुणा
अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी करुणा 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 दयाळा करुणा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकराया दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कराया दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माता नभे बोल अश्वत्थ वृक्षास आले जिथे गीत गोवित सदा वेद घाले तुझ्या शब्द शब्दात सायुजनाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माता तुझ्या मंदिरी आरत जीवास तृप्ती तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती श्रुती धन्य झाला तुझे गीत गाता तुझ्या पायरीशी सदा नम्र माता आगाध ज्ञानदेवा मुक्ताई परेशा तुझ्या पायरीशी सदा नम्र माता भजे व्रजे कमंडनं समस्त पाप खंडनं स्वभक्त चित्तरंजन सदैव नंदनंदन रुपिच्छ गुच्छ मस्तकं सुनाद वेणु हस्तक अनंगरंग सागरं नमामि कृष्णनागर नमामि कृष्णनागर नमामि कृष्णनागरं धन्य धन्य मुक्ताबाई हा धन्य धन्य मुक्ताबाई धन्य धन्य मुक्ताबाई धन्य धन्य मुक्ताबाई तुमचे चरणी माझ डोई तुमचे चरणी आज डोई धन्य धन्य मुक्ताबाई हा धन्य धन्य मुक्ताबाई तुमच्या चरणी माझ डोई तुमच्या चरणी माझ डोई धन्य धन्य मुक्ताबाई धन्य धन्य मुक्ताबाई मुक्ताबाई धन्य धन्य मुक्ताबाई तुमचे चरणी माझे डोई विठ्ठल 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 धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी चालत असलेला भव्य दिव्य असा 4 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा स्थळ संत ज्ञानेश्वर मंदिर बिलावली तालुका वाडा जिल्हा पालघर या पवित्र अशा पावनभूमीमध्ये या ठिकाणी अतिशय सुंदर वातावरणामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी सुंदर असं अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन नियोजन त्याच्यातील द्वितीय दिवसाचं पुष्प आज माझ्यासारख्या पामराकडे इथं सोपवण्यात आलं हे माझं सर्वात मोठं भाग्य या ठिकाणी समजते। सर्व साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने चालत असलेला भव्य दिव्य असा सोहळा हरिभक्तपरायण गणेश महाराज शास्त्री मलकापूर बुलढाणा यांच्या प्रेरणेने हरिभक्तपरायण धाऊ पदू पाटील बिलावली यांच्या मार्गदर्शनानुसार हरिभक्तपरायण श्री आनंद महाराज देवघर यांच्या नेतृत्वाने चालत असलेल्या सोहळ्यामध्ये ज्यांनी आज
कीर्तनाची या ठिकाणी सेवा घेतलेली आहे असे असणारे कैलासवासी राखी संतोष वेखंडे यांच्या स्मरणार्थ हरिभक्तपरायण श्री संतोष भाऊ कोंडू वेखंडे व सर्व परिवार या ठिकाणी एकत्रित येऊन आजचं हे कीर्तन पुष्प त्यानं सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ महावैष्णव एचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जड जीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड झिजवणारे श्रीमंत ज्ञानवंत कृपावंत ज्या संतांना वारकरी संप्रदायाच्या विचारानं वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं सूर्याची प्रखरता चंद्राची शीतलता अग्नीची दिव्यता वेदमंत्राची पवित्रता गंगेची सुचिता आणि आईची वात्सल्यता अशी उपमा ज्या संतांना दिली जाते असे देवमान्य संत संतमान्य संत सम्राट देहू निवासी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग असून संतपर प्रकरणातील असा आहे विठ्ठल 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 तुकोबारा या अभंगातून प्राणी मात्राला उपदेश करतात. कोणत्या प्राणी मात्राला उपदेश करतात? महाराज म्हणले प्रापंचिक प्राणी मात्राला ते उपदेश करत आहेत की धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. महाराज म्हणले या जन्मामध्ये आल्याच्या नंतर प्रत्येक जीवाची अशी अपेक्षा आहे ल्यावे खावे बरवे असावे सदैव हेची हाव करी संसारी. संसारिक जीवाची हाव फक्त शरीराला कपडे चांगले असावेत खाण्यासाठी पदार्थ चांगले असावेत आणि फिरण्यासाठी गाडी चांगली असावी याच्याकरिता तुम्हाला भगवान परमात्म्याने नरदेह त्या ठिकाणी दिलेला नाही तर नरदेह माध्यम सुलभम सुदर्लभम पल्व सुकुल्पम गुरु कर्णधारम. सगळ्यात मोठा नरदेह म्हणजे या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या प्राप्तीकरिता आणि तो एका जन्मामध्ये आपल्याला मिळत असतो. दिव्य प्रकारची साधना या ठिकाणी करत असताना तुकोबाऱ्यांना काही साधकांनी प्रश्न केला महाराज तुम्ही आम्हाला सांगताय पण या ठिकाणी तुम्हाला अधिकार कोणी दिला? महाराज म्हणले अनुभव आले अंगा ते या जगा देत असे. संतांना जोपर्यंत अनुभव येत नाही तोपर्यंत ते कोणाला काही सांगत नाहीत. तुकोबाऱ्यांना प्रपंचाचा अनुभव आल्यामुळं महाराज म्हणले प्रापंचिक जीवन जगत असताना तुम्ही देवाला प्राप्त कसं करून घ्यायचंय याचं तोंडभरीव वर्णन आजच्या अभंगामध्ये विठ्ठल 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 विठ्ठल. ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात अनादि संसार मालेच्या ठाई नित्य विषय भोगिले ते पाही ते ठसावले चित्ताच्या ठाई वारंवार पाही सेविता. महाराज या प्रपंचाचा पुन्हा पुन्हा जरी अनुभव घेतला तर याच्यामध्ये तुम्हाला दुःख दिसेल. मग महाराज म्हणतात नेमकं प्रपंचामध्ये राहायचं तरी कसं? त्याला उदाहरण दिलं पक्ष्याचं. म्हणले जसं पक्षी एका झाडावर बसतो आणि त्या झाडावरून दुसऱ्या झाडावर जाऊन बसतो. खूप मोठं पाऊस आलं घरटं सुंदर बनवलं पण घरटंही मोडल्या गेलं. पाऊस आला घरटं मोडलं. पक्षाला माहिती आहे की मी कितीही सुंदर घरटं तयार केलं तर एक दिवस हे घरटं मोडणारच आहे. त्या पद्धतीनं तैसे असावे संसारी. महाराज म्हणले पक्षी अंगणी उतरती अंते का गुंतून या राहती. पक्षाला माहिती आहे जसं घरटं सुंदर बनवलं एक दिवस मोडणार आहे त्या पद्धतीनं मानवी जीवन जगत असताना एक दिवस आपल्याला हे शरीर ठेवावं लागणार आहे याची जाणीव ठेवून प्रपंचामध्ये पदार्पण. विठ्ठल 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 विठ्ठल. तुकोबाराय देवा पतित पावन नाम ऐकुनी आलो मी द्वारा पतित पावन न होसी म्हणून जातो माघारा घेसी तेव्हा दिसी ऐसा अससी उदार पाय धरुणी देवा तुझे कृपणाचे द्वार. झेंगट घेऊन हाती दवंडी पिटीन ती लोकी पतित पावन देवा परितू मोठा घातकी. देवा ज्यावेळेस भक्तावर संकट येतं त्यावेळेस तुम्ही एवढा उशीर कशा करिता लावताय? द्रौपदीचं वस्त्रहरण ज्यावेळेस होतंय त्यावेळेस भगवान परमात्मा त्या ठिकाणी द्रौपदीचं वस्त्रहरण टाळण्याकरिता लवकरात लवकर धावत आले पण तत्पूर्वी द्रौपदी माता भगवंताचा धावा करू लागल्या. देवा कुठे कुंतलासी द्वारकेच्या राया वेळ का सखया लाविला. भक्तावर संकट आल्याच्या नंतर भगवान परमात्मा थांबू शकत नाही. तसं जगामध्ये वावरत असताना जर तुम्हाला धन्यता प्राप्त करून घ्यावी असं वाटत असेल तर साधू संतांच्या संगतीमध्ये यावं लागेल. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज म्हणले अशी नेमकं प्रपंचामध्ये कोणाकोणाला धन्यता प्राप्त झाली? महाराज म्हणले जगामध्ये वावरत असताना तुकोबाऱ्यांना धन्यता प्राप्त व्हावी. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. तुकोबाऱ्यांचं जीवन हे साधं आणि सरळ जीवन बघा.
तुकोबारा हे प्रापंचिक आहे, तुमच्या आमच्यासारखे श्रीमंत नाहीत. तुकोबारायांच्या घराच्या परिस्थितीचं वर्णन केलं. महाराज म्हणले आम्ही सदैव सोडके, जवळी येता चोर धाके, जाऊ पुढती भिके, उतरी घर राखीती. महाराज म्हणले याच्याही पेक्षा पाहुणे पाहुणे घरासी घरासी पाहुणे घरासी. घरासी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार. पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार. काय करू उपचार. पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार. हो पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार. पाहुणे घराचे आजारी ऋषिकेश काय करू उपचार. पाहुणे घराचे आजारी ऋषिकेश काय करू उपचार. महाराज पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी आणि काय करू उपचार. कोप मोडकी जरजर दरदरीत पाण्या, माझी रांधिलेल्या कन्या, मोडक्याच्या बाजा वरी वाकळाच्या शेजा. महाराज म्हणले ज्यावेळेस भगवान परमात्मा तुकोबारायांकडे आले, तुकोबाराय सांगतात देवा अरे मी दुर्बळ आहे, तुला काहीतरी द्यावं असं माझ्याकडे काही नाहीये, पण तरी सुद्धा मुख शुद्धीसाठी त्या ठिकाणी तुकोबारायांनी भगवंताच्या हातावर तुळशीचं पान ठेवलं. मुख शुद्धी तुळशी दळ तुका म्हणे मी दुर्बळ. आणि भगवंताने ते तुळशीचं पान सेवन करून भक्ताच्या घरी तृप्तीचा ढेकर द्यावा. महाराज म्हणले याच्यापेक्षा जीवनामध्ये कोणती संपत्ती तुम्ही मिळवू नका. विठ्ठल 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 विठ्ठल